गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा, आता मी सकाळचे वाजले 9:30 आणि आईला मी पायनॅपल ॲपल ज्यूस करते. पायनॅपल नाही, ॲपल ज्यूस करते आहे. तर बघा, आईला पोळी भाजी दिली, म्हणते भूक लागली करते. पोळी भाजी दिली तर पोळी भाजी काय खात नाही, ती तसेच ठेवली. एक घास पण खाल्लेला नाही. म्हटलं चला आता आपण करूया म्हणजे ॲपल ज्यूस. साखर घातली थोडी आणि दूध, सगळं दूध नाही घालत, दूध आणि पाणी मिक्स करणार आहे. कारण का काय होतं, पचत नाही आईला पण दूध जास्त. उगीच त्रास झाला म्हणजे काय करता. थोडं पाणी टाकते आणि देवपूजा करून झाली माझी. मला ना देवपूजा करायला आवडती, त्याच्यामुळे देवाची पूजा झाल्याशी आहे, मला बरं वाटत नाही, तर मी देवपूजा करून घेतलेली आहे. तर चला आता आईला बनवते इकडे ज्यूस, ॲपल ज्यूस आईसाठी. हे बघा, इकडं मी ॲपल ज्यूस केलं आईसाठी. आता बघते घेते किती. काय म्हणले? घरात आंबाबाची परडे, यालाची परडे, त्याच्यामुळे तिने घरात सुद्धा चालत नाही का? घे, बघू आता किती. 2-2 चमचे 2-2 चमचे प्यायचं. नीट थांब, मी हे करते. हां, गार आहे ते, काही दूध चहा नाही आहे, सफरचंदाचा ज्यूस आहे. सफरचंद पी. आहे का चांगला? साखर टाकली थोडी. बघा, इकडे मी थालीपीठ बनवते आहे. आईला बघा, मी मगाशी भाजी पोळी दिली, भेंडीची भाजी पोळी दिली, ती खाल्ली नाही, म्हणून म्हटलं चला आता ज्यूस करून देऊ, म्हणून ॲपल ज्यूस करून दिला. आणि आता मगाशी पुन्हा म्हटली भूक लागली, तिला खायची इच्छा होती, खावंसं वाटतं, पण तिला जेवण जाईना. तर बघा, आता इकडे तूप साखर पोळी दिली, म्हणजे तुकडाच दिला, ते पण तिने खाल्लेलं नाही आहे. तर आता म्हटलं थालीपीठ तर बनवूया, तिला थालीपीठ बनवून देते. मी म्हटलं आता काय करू तूच सांग, म्हणजे तुझ्याप्रमाणेच मी बनवते. म्हटलं तू जे सांगेल ते बनवून देते. हे बघा, आपल्याला काय वाटतं, जेणेकरून तिच्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे, म्हणून ती जे मागेल ते मी करून द्यायला लागले. चला म्हटलं तुला काय खावंसं वाटतं, तर म्हटली थालीपीठ. तर चला आता थालीपीठ बनवते. तर बघा, अशा प्रकारे आईला थालीपीठ बनवत आहे मी. बघा, तिंबून घेतलेले. आता कढईला तेल लावते आणि आई म्हणते झालं का नाही अजून, तुझं झालं का नाही करते. बघा, आई कांदा चिरू दे. कांदा चिरून मग थालीपीठ तिंबायला लागत नाही का? लगेच कसं तू म्हणले की लगेच कसं होणार आहे, थालीपीठ म्हणले की लगेच थालीपीठ तयार कसं होणार आहे. तर बघा, तिच्यापुरतंच अगदी थोडंसं, ती 2 घास पण खात नाही आहे. कसं करावं, तोंडातलं एक घास तोंडात गेला की तो तोंडातला घास खाली पडलाच म्हणून समजा. चगळत पण नाही, लगे टाकून देते ती. असं चाललं आहे, काय करावं काही समजत नाही. म्हटलं चला आता तिच्या आवडीचं काही ना थालीपीठ एवढं बनवूया. तर चला बघा कसं बनवलं आहे मी आता. हे इकडे बनवलं मी थालीपीठ. बघू आता आई किती खाती काय ते. चला, झालं इकडं आमचं थालीपीठ तयार. आईला देते आता मी. आईला अगदी तुकडाच द्यावा लागणार आहे, कारण का ती ना खात नाही, उगीच चाललेलं असतं तिचं. एवढं मला हे करून दे, मला नाही करून दे म्हणत नाही, मला हे दे ते दे असं. मी म्हटलं तुला काय करून देऊ सांग, आता तुझे जे आवडीचं आहे ते करून देईल म्हटलं, पण तू खा. बघा, आईला थालीपीठ करून दिलं. आईने एक तुकडा खाल्ला नाही. बघितलं का? खाल्ला का तू तुकडा? कसं थालीपीठ खाल्लं का तू? थालीपीठ खाल्लं का? थालीपीठ खाल्लं हो? कधी खाल्लं? नाही खाल्लं ना, मग का नाही खाल्लं बरं मी करून दिलेलं? तुला जे आवडतं ते करून देते ना. एक तुकडा खाल्लेला नाही आहे, कसं करावं सांगा आता. आता तिला ना थोड्या वेळाने नारळ पाणीच देते. आता नारळ पाणी हे करणार ना, पिणार ना. इतकं घामे घूम झालेले, गरम होते खूप. हे पंखा तर 24 तास चालू आहे आमचा.
तरीसुद्धा गरम वारं वारंच लागत नाही. रात्री तर नुसतं असं झालेलं होतं की असं वाटत होतं पाण्याच्या बकेटमध्ये बसावं का काय. रात्री म्हटलं पाण्याच्या बकेटमध्ये बसावं का काय असं झालं होतं. घामे घुम त्याच्यामुळे काही झोप लागत नाही, झोप होत नाही. तर चला आईला ना मुद्दाम झोपू देत नाही. तिला काय होतं रात्री झोपत नाही ती. काय पाहिजे. मावशी आत्ता खायला लागली, नाश्ता करायला लागलेत. वाजले 12:15 वाजले दुपारचे. जेवायची वेळ आणि मावशींचं नाश्त्याची. म्हटलं जेवूनच घ्या आता, ताप नाही आहे. त्यांच्या पण घरचे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे मावशी काही खाल्ले नाहीत मगाशी. आणि बीपीची गोळी आणायला गेले होते दुकानात. बीपीच्या गोळ्या संपल्यात मावशींच्या. तर आता मगाशी आल्यात आणि म्हटलं नाश्ता करून तर घ्या. तर आत्ता नाश्ता केलेला आहे त्यांनी. तर चला हे बघा आता 5:45 वाजत आलेले आहेत आणि वातावरण दाखवते आज कसं इतकं गरम व्हायला लागलं आहे, भयंकर. आभाळ आलेलं आहे, इकडं ऊन आहे, तिकडे आभाळ आहे, पण प्रचंड गरम व्हायला लागलं आहे. असं वाटतं की धो 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 पाऊस यावा. पाऊस पडतो का काय धो धो असं झालेलं आहे वातावरण. प्रचंड गरम होतं इथं. आत्ताच माझी बहीण आली. हे बघा तिची ही सायकलीवर जाते, सायकलीवर येते. भयंकर गरम व्हायला लागलं आहे. तर चैनच पडे ना घरात तरी आतमध्ये. चला आता जरा बाहेर फिरूया इथं आणि वातावरण बघूया, तुम्हाला दाखवूया. म्हटलं वातावरण कसलं आहे इथं. असं गरम व्हायला लागलं आहे आणि जोरात पाऊस असं वाटावं, धो 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 पाऊस पडावा असं वाटायला लागलं आहे. तर चला इथं बसावं थोडं बाहेर. वारं पण नाही आहे, पान पण हालू नाही झाडाचं एक पण. समोर ग्राउंड आहे तिकडे, ही भिंतीचे तिकडे ग्राउंड आहे, दिसत नाही आहे. रात्री तरी बघा एवढं गरम होतं आहे. फॅन तर 24 तास कंटिन्यू चालू आहे, तरी त्याचा काही उपयोग नाही. स्लॅब तापून जातो त्याच्यामुळे गरम भयंकर होतं. इथं मुंग्या आहेत का काय. हो, होलमध्ये असतील मुंग्या, बसल्या की चावायच्या. कसं गरम व्हायला लागलं आहे. इकडं उद्या एकादशी येते बघा. इकडं साबुदाणा भगर यायचं पीठ आणि इकडं भगर. बहिणीची एकादशी असती बहीण. आणि इकडे बघा शेंगदाणे सोलून भाजून सोलून ठेवलेले आहेत. जी साल काढलेली आहे त्याचं शेंगदाण्याचं बनवायचं आहे कूट. तर उद्याची तयारी. बहीण डबा देत असते सगळ्यांना त्यांच्या. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.